नाही नाही मग एकाच जागेवर गावाकडेच मी इथं काम करते समाज कार्यकर्ता असल्यामुळे मी इथे राहते पण माझं इथलं काही नाही बरं का माझ्या लेकरं इथं शिकले 20 वर्षापासून त्याच्यामुळे मी 20 वर्षापासून इथं राहते मला काय समाज कार्यासाठी थोडी जागा दिली तर मला बदल पुढे सरकारने घेतली तरी चलते मग अडचण नाही पण मुद्दा असा आहे की तुमचे लेकरं शाळेत शिकतात त्याचे पुरावे तुमच्या इथं मतदार यादीला नाव असते पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल राशन कार्ड असेल ते त्याचे सगळे पुरावे झेरॉक्स करून आणा इथल्या कोर्टात प्रकरण होत नाही तुम्हाला हायकोर्टात जावं लागते हायकोर्ट आणि हायकोर्टाने जर स्टे नाही दिला तर सुप्रीम कोर्टात जावं लागेल दिल्लीला ती तयारी तुम्हाला करावं लागेल मग ती तुमची खर्च पाणी करण्याची तयारी बघा मी तोंड वाजवीन माझा वेळ देईन मी जाणं येणं करीन पण मी मग पैसा देणार नाही कारण माझ्याकडे पैसा नाही बरोबर आहे तुम्ही मोलमजुरी करणारीच माणसं आपण काय श्रीमंत असतो तर आपण कशाला राहिलो पण पोटाला चिमटा जर द्या आणि ते करू बरं का पुन्हा आपण आता ते तर करू हा पण तवर आपल्याला हे 2 वर्षाची या वर्षाची मोलत घेऊ तवर काय कागद बी कुणाचे झाले नाही झाले लोक पब्लिक आपण जमा करू तवर मोलत घ्या आपल्याला आणि मौलत म्हणजे कोर्टाचा वकील काय मग असा पेन उचलायला सुद्धा पैसे घेतोय मी आले तुम्ही बोललात म्हणून मी आले बसले असं थोडंच आहे ते तर भरून वकिलाचं होय पैसा लागतं तुम्ही मैदानात आलात मग मी आले का नाही बाहेर पडलं वकील पेन सुद्धा उचलीत नाही करून काय ती तयारी करू ना रविवारच्या दिवशी एका दिवशी वेळ फिक्स करा त्या दिवशी म्हणजे जेवढ्या आल्या महिला आमदाराकडे जा ना बरं सगळ्या जणी ज्याला मतदार आहे आम्ही मतदान केले काय केले तिथे याद्याला नाव आणि आम्हाला उठवायला लागल्यात म्हणून मग आमदाराकडे आपल्या प्रगदादाकडे जाऊ ना आमदार डायरेक्टच ते काय म्हणतात मग आम्ही पुन्हा तुम्हाला आम्हाला पैसे द्या आता वकील पैसे घेताय का जलसंपदा मंत्र्याच्या काय नाव घातलं त्यांनी जलसंपदा मंत्र्याच्या ज्यांनी आग लावली आपण जाऊ मी येते सोबत काय अगोदरवर लोकप्रतिनिधी ते तालुक्याचे आमदार त्याच्यामध्ये जावं लागतं मग आपण बघू ना त्याचा बया भरपूर आहे त्या समजा गल्लीच्या शेजारच्या जे आहे त्या समजा ज्यांना नोटीस आले मिनिमम 9 घरं जर सोडले कॅम्पातले फक्त 9 सर्व्हिस नाही 9 घरं सोडले तर बाकी सगळ्यांना नोटीस फक्त 9 सोडतात नाही मुद्दा असायला वरला कड आहे का कॅनलच्या वरी तिथं 9 कर्मचारी बाकी आपल्यासारखे सगळे नाही पण आता मला सांगा पेन्शन धारक असते तर त्यांचं कसं आपण मुद्दा मांडायचा त्यांनी इथं नोकऱ्या केल्या तर इथून पेन्शन घेतलं इथंच पेन्शन धारक घ्यायचे ना पण पलीकडे काम म्हणजे आपल्यासाठी भरपूरच नाही बेरोजगार बेघर विधवा परित्यक्ता म्हातारे लोक ज्यांना घरकुला मंजूर झालेत पण त्यांना मिळाले नाहीत मतदार यादीला नाव आधार कार्ड इथलं राशन कार्ड इथलं अशा लोकांच्यासाठी आपण आता माझ्यासारखं समजा प्रोग्राम बायाला सांगेल तर समजून घेतलं तर माझ्या बाया जर गेल्या आता समजा ह्या गल्लीला भरपूर आपल्या मुस्लिम समाजच्या बाया 2-4 बाई ह्या मुस्लिमच्या बाईला किती मला सांगा बरं हातवरी करा लेकरं बी शाळात तुमची शिकायला ठीक आहे आपण बघू मला कोर्टात जायचं ए बाई